राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी। दोन्ही कुटुंबांमध्ये 2 तास चर्चा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे कुटुंब एकत्र। देशात संघर्षाची सुरुवात झाली आहे। भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरू आहे। मोदींनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावं। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले, एका झुरळांनी हुकुमशहाला नमवलंय। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तरुणांनी देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णपान लिहिल्याचं वक्तव्य। ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं, याचा आनंद। उद्धव ठाकरेंच्या डायलॉगचा काही परिणाम होत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा। शिवाजी पार्क परिसरात तरुणांची अलोट गर्दी। हातामध्ये तिरंगा घेऊन जोरदार घोषणाबाजी। मुंबईमध्ये उद्या भाजपचा धन्यवाद मोदीची कार्यक्रम। मंत्री लोढांच्या नेतृत्वात गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमाचं आयोजन। विरोधकांच्या टीकेला भाजप उत्तर देणार। पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय। फडणवीस उच्च शिक्षित ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या। मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी तरुणांचे आभार मानले। तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील। दिपकेंकडून विश्वास व्यक्त। अभिजित दिपकेंवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल। चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार। नवे शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशींनी पदभार स्वीकारला। बिहारमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी तेजप्रताप यादव अटकेत। बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोडीसाठी भडकवल्याचा आरोप। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। केंद्र सरकार लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद। दिल्लीतील जंतर मंतर परिसरामधील परिस्थिती पूर्वपदावर। दिल्ली मेट्रोसह इंटरनेट सेवा पूर्ववत। आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर परिसरामध्ये शुकशुकाट। तेलंगणामध्ये आमदार खासदारांची वयोमर्यादा 21 होण्याची शक्यता। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे संकेत। ऑगस्टमध्ये तेलंगणामध्ये विशेष अधिवेशन भरवले जाणार। पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रायगड रत्नागिरीसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता। नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के। सुरगाणा शहरासह बोरगाव, सराड, चिखली परिसरात भूकंप। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबई एनसीबीच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई। न्यूझीलंडला पाठवलेले जाणारं 10 किलो इफेड्रीन जप्त। एस हमीद नावाच्या मुख्य आरोपीला चेन्नईतून अटक।